श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 7 खगोलांचे वर्णन। श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताची महिमा। सकाळीच तिरुमालदासांनी आपले अनुष्ठान संपवून असे सांगण्यास सुरुवात केली। मुला, शंकर भट्टा, श्री श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य चरित्र अमृत आहे। ते अश्रुत, अपूर्व आणि अतर्क आहे। तुझ्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा असल्यामुळेच त्यांचे चरित्र ग्रंथस्थ करण्याचे भाग्य तुला लाभले आहे। महापंडितांनाही दुर्लभ असलेले हे महाभाग्य तुला मिळणे हा केवळ श्रींचा संकल्पच आहे। श्रीपादांचे एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन देणे। नरसोपंथांची मरणावस्थेतून सुटका झाल्यावर त्यांच्यातील आकर्षण शक्ती क्षीण झाली होती। पूर्वी ते ध्यानाला बसून कोणत्याही माणसाचे ध्यान करत, तर तो माणूस कितीही दूर असला तरी तिथून निघून नरसोपंथांकडे निश्चितपणे येत असे। ती शक्ती आता क्षीण झाली होती। पूर्वी जे त्यांना पाहून घाबरत असत आणि प्रशंसेने भारावून टाकत असत, ते आता त्यांना अजिबात घाबरत नव्हते। उलट गरज वाटल्यास टीकेने त्यांना दुखावत असत। त्यांची आर्थिक परिस्थितीही खालावत लागली। 2 वेळच्या जेवणाची सोय होण्याचे स्रोतही कमी होऊ लागले। आपल्या दुर्दशेवर विलाप करत ते रस्त्यावर आले। श्री बापन्नाचार्य आपल्या नातवाला घेऊन आपल्या घरी जात होते। राजशर्मांच्या घरापासून एक वळण घेतल्यावर बापन्नाचार्यांच्या घरी जाणारा रस्ता लागत असे। श्रीचरण म्हणजे श्रीपाद आपल्या घरापेक्षा आजोबांच्या घरी जास्त वेळ घालवत असत। ते श्री नृसिंह वर्मा आणि श्री वेंकटप्पा या श्रेष्ठी यांच्या घरीही सहजपणे जात असत। नरसोपंथांना श्रीपादांशी बोलावेसे वाटले। त्या गोंडस दिव्य बालकाला एकदा उचलून घ्यावे आणि त्याचे चुंबन घ्यावे असे त्यांना वाटले। नरसोपंथांनी बापन्नाचार्यांसोबत जाणाऱ्या श्रीवल्लभांना पाहिले। श्रीवल्लभांनी नरसोपंथांकडे पाहून स्मितहास्य केले। ते स्मितहास्य मोठे मनमोहक होते। त्यानंतर नरसोपंथ काही सामान घेण्यासाठी श्रेष्ठींच्या घरी गेले। तिथे श्रीपाद वल्लभ श्री वेंकटप्पा या श्रेष्ठींच्या मांडीवर बसले होते। श्रीपादांनी नरसोपंथांकडे पाहून विलासाने हास्य केले। नरसोपंथ सामान घेऊन घरी आले आणि तिथून नृसिंह वर्मांच्या घरी गेले। त्यावेळी श्रीवर्मांच्या घरी श्रीवल्लभ त्यांच्या खांद्यावर बसलेले त्यांना दिसले। श्रीवल्लभांनी नरसोपंथांना पाहून पुन्हा विलासाने हास्य केले। अशा प्रकारे श्रीवल्लभ एकाच वेळी आपल्या आजोळी वर्मांच्या घरी आणि श्रेष्ठींच्या घरी असण्याचे त्यांच्या लक्षात आले। हे स्वप्न आहे की वैष्णव माया, अशा द्विधा मनस्थितीत नरसोपंथ पडले। गावातील लोक नरसोपंतांना नाना प्रकारे दोष देत होते। पादगया क्षेत्रातील स्वयंभू दत्ताची मूर्ती नाहीशी होण्यास तेच जबाबदार आहेत असा आरोप ते करत होते। एखाद्या दिशाहीन यात्रेकरूसारखे नरसोपंत रस्त्यांवरून भटकले आणि वेड्यासारखे घरी पोचले। आपल्या पतीची वेड्यासारखी अवस्था पाहून नरसोपंतांची पत्नी अत्यंत दुःखी झाली। आपले दुःख व्यक्त करण्यासाठी ती देवघरात गेली। तिने जे दृश्य पाहिले ते आश्चर्यकारक होते। त्यांच्या देवघरात श्रीपाद श्रीवल्लभ उपस्थित होते। त्या पतिपत्नीच्या आनंदाला पारावार उरला नाही। त्यांनी श्रीपादांना माठाची भाजी आणि भाताचे जेवण करण्यासाठी खूप विनवणी केली, परंतु श्रीपादांनी ते स्वीकारले नाही। जेव्हा काळ, कर्म आणि कारणे एकाच वेळी एकत्र येतात, तेव्हा एक दुर्मिळ योग जुळून येतो। सुज्ञ व्यक्ती तो योग ओळखून त्याचा लाभ घेते, तर अज्ञानी व्यक्ती तो न ओळखल्यामुळे नुकसान सोसते। अखेरीस श्रीपादांनी त्यांच्या घरी जेवण करण्यास होकार दिला, मात्र ते या जन्मात नाही। त्यांनी वचन दिले की पुढच्या जन्मात ते श्री नृसिंह सरस्वती या नावाने पुण्यभूमी महाराष्ट्रात जन्म घेतील आणि तेव्हा निश्चितपणे त्यांच्या घरी येऊन माठाच्या भाजीचं जेवण स्वीकारतील। त्यांनी असेही सांगितले की श्री गणेश चतुर्थीला जन्म झाल्यामुळे त्यांच्यातील गणेश अंशासह गजानन नावाचे एक महात्मा काही शतकानंतर त्यांच्या जन्मस्थानाजवळच जन्म घेतील। सूर्यचंद्राची गती बदलणे कदाचित शक्य असेल, पण कोणत्याही परिस्थितीत श्रीपादांचे वचन बदलणे कोणालाही शक्य नाही। पंचमहाभूतांसह सृष्टीतील सर्व जीवांना त्यांच्याच आदेशानुसारच वागावे लागते। वचन पालनात ते दृढव्रती आणि सत्यव्रती आहेत। जग बदलले, युगे बदलली, तरी त्यांच्या लीला मात्र नित्य सत्य आणि अत्यंत नवीन राहतात। त्या देवघरात असलेल्या श्रीपादांनी नरसोपंत आणि त्यांच्या धर्मपत्नीला हितोपदेश केला। हा हितोपदेश सर्व दत्तभक्तांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। नरसोपंत आणि श्रीवल्लभ यांच्यात अशा प्रकारे संभाषण झाले। नरसोपंत आणि त्यांच्या देवघरातील श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यातील संभाषण। नरसोपंतांना श्रीपादांचा उपदेश। प्रश्न: तू कोण आहेस? देवता, यक्ष,
की कोणी जादूगार? उत्तर: मीच आहे. पंचमहाभूतांपासून बनलेल्या या सृष्टीच्या प्रत्येक कणाकणात असलेली आदिमाया शक्ती मीच आहे. पशुपक्ष्यांपासून ते सर्व प्राणीमात्रांमध्ये मातृस्वरूप आणि पितृस्वरूपसुद्धा मीच आहे. संपूर्ण सृष्टीचे गुरुस्वरूपही मीच आहे. म्हणजे तू दत्तप्रभूंचा अवतार आहेस का? उत्तर: निसंशय मी दत्तच आहे. तुम्ही शरीरधारी असल्यामुळे तुम्हाला ओळखता यावे केवळ यासाठीच मी सदेह आलो आहे. वास्तविक पाहता मी निराकार आणि निर्गुण आहे. म्हणजे तुला आकारही नाही आणि गुणही नाहीत, बरोबर? आकार नसणे हा सुद्धा एक आकारच आहे. गुण नसणे हा सुद्धा एक गुणच आहे. साकार निराकार आणि सगुण निर्गुण या दोन्हींचा आधार मीच आहे आणि मी त्यांच्या पलीकडचाही आहे. प्रश्न: सर्व काही तूच आहेस, तर मग जीवांना सुखदुःख का भोगावी लागतात? उत्तर: तुझ्यामध्ये तू आणि मी दोघेही आहोत. मात्र तुझ्या आतला तू हा जीव आहे आणि तुझ्या आतला मी हा परमात्मा आहे. जोपर्यंत तुझ्यात कर्तेपणाची भावना आहे तोपर्यंत तू मी होऊ शकत नाहीस. तोपर्यंत सुखदुःख, पाप पुण्य या द्वंद्वांमधून तू बाहेर पडू शकत नाहीस. जेव्हा तुझ्या आतला तू क्षीण होतो आणि तुझ्या आतला मी प्रबळ होतो, तेव्हाच तू माझ्याजवळ येतोस. तू माझ्या जितका जवळ येशील तितकी तुझी जबाबदारी कमी होईल. जेव्हा तू माझ्या जबाबदारीत असतोस तेव्हा तुझे कल्याण होते. प्रश्न: जीवात्मा आणि परमात्मा वेगवेगळे आहेत असे काही जण म्हणतात. जीवात्मा परमात्म्याच्या अत्यंत जवळचा आहे असे काही जण म्हणतात. तर जीवच देव आहे असे इतर काही जण म्हणतात. यापैकी खरे काय आहे? उत्तर: तू वेगळा आणि मी वेगळा असेपर्यंत काहीच नुकसान नाही. तुझ्या मनातला अहंकार नष्ट झाला आणि आपण दोघे द्वैतसिद्धीत असलो तरी कल्याणच होईल. सर्व काही माझ्या कृपेनेच घडत आहे आणि तू केवळ निमित्त मात्र आहेस हे जाणून घेतल्यास तू आनंदी राहू शकतोस. मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष, म्हणून तू द्वैतस्थितीतही मोक्ष मिळवू शकतोस. जेव्हा तू माझ्या अत्यंत जवळच्या स्थितीत असतोस, माझ्याद्वारे व्यक्त होतोस आणि तुझा अहंकार नष्ट होतो, तेव्हा तुझ्या मोहाचा क्षय होतो. या विशिष्ट अद्वैत स्थितीत तुला आनंद मिळतो. मोह नसल्यामुळे हा सुद्धा मोक्षच आहे. जेव्हा तुझा अहंकार पूर्णपणे नष्ट होतो आणि कर्तेपणाची भावना पूर्णपणे जळून जाते, तेव्हा तू शिल्लक न राहता केवळ मी उरतो. मनाने जाणता न येण्यासारख्या त्या स्थितीत तू ब्रह्मानंदात असतोस. म्हणून अद्वैत स्थितीतही तू मोक्ष मिळवू शकतोस. तू द्वैतात असो, विशिष्ट अद्वैतात असो किंवा अद्वैतात असो, ब्रह्मानंदाची स्थिती मात्र एकच आहे. ती मन आणि वाणीच्या पलीकडची आहे. ती केवळ अनुभवाने जाणता येते. प्रश्न: अवधूत अवस्थेतील काही जण स्वतःला ब्रह्म म्हणतात. मग तुम्ही सुद्धा अवधूत आहात का? उत्तर: नाही, मी अवधूत नाही. मी ब्रह्म आहे आणि ब्रह्मच सर्वस्व आहे हा अवधूताचा अनुभव आहे. पण मी ब्रह्म आहे आणि मीच सर्वस्व आहे ही माझी स्थिती आहे. प्रश्न: या सूक्ष्म फरकातील रहस्य मला समजले नाही. सर्व संसारिक बंधनांपासून मुक्त झालेला अवधूत माझ्यात विलीन होऊन ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो. त्याच्यात व्यक्तित्व नसते. व्यक्तित्व नसले की संकल्प नसतो. या सृष्टीच्या महासंकल्पात महाशक्तीत मी आहे. जीवांच्या मायाशक्तीच्या रूपातही मीच आहे. माझ्यात विलीन झालेल्या अवधूताला जर मी पुन्हा जन्म घेण्याची आज्ञा दिली तर त्याला जन्म घ्यावाच लागेल. संकल्पासहित सत्य, ज्ञान आणि आनंद हे माझे स्वरूप आहे, तर संकल्प नष्ट झालेले सत्य, ज्ञान आणि आनंद हे त्यांचे स्वरूप आहे. प्रश्न: भाजलेले बी पुन्हा उगवत नाही. मग ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर आणि स्वतः ब्रह्म झाल्यावर पुन्हा जन्म घेणे कसे शक्य आहे? उत्तर: भाजलेले बी न उगवणे हा सृष्टीचा नियम आहे. पण त्याच भाजलेल्या बियांना उगवणे हे सृष्टीकर्त्याचे सामर्थ्य आहे. मुळात या सिद्धांतांच्या वादातून सत्य सिद्ध करण्यासाठीच तर माझा उतर झाला आहे. प्रश्न: दत्तप्रभू, श्रीपादा, कृपा करून स्पष्टीकरण द्या. उत्तर: भूत, भविष्य आणि वर्तमान, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, तसेच सृष्टी, स्थिती आणि लय यांसारख्या सर्व त्रिपुटींच्या पलीकडे गेल्यामुळे माझे वडील अत्री महर्षी म्हणून प्रसिद्ध झाले. सृष्टीतील कोणत्याही जीवाबद्दल किंवा पदार्थाबद्दल
अणुमात्रही असूया किंवा द्वेष नसल्यामुळे आई अनुसूया या नावाने विख्यात झाली. ब्रह्मा, विष्णू, रुद्र यांचाही आधार असलेल्या आणि त्यांच्याही पलीकडे असलेल्या त्या परंज्योतीचे दर्शन व्हावे म्हणून अत्री महर्षींनी घोर तपश्चर्या केली. त्या परंज्योतीने सृष्टीतील प्रत्येक प्राण्याला आणि प्रत्येक पदार्थाला अमृतदृष्टीने पाहून कृपा करावी यासाठी अनुसूया मातेने तप केले. कर्मसूत्रानुसार जीवांना सुखदुःख मिळत असल्यामुळे महापापांची फळे अल्प मिळावीत आणि अल्पपुण्याईची फळे मोठी मिळावीत या सत्संकल्पाने अनुसूया मातेने प्रार्थना केली. कठीण धातूपासून बनवलेल्या चण्यांच्या आकाराच्या तुकड्यांना आईने आपल्या तपोबलाने जिवंत आणि खाण्यायोग्य चण्यांमध्ये बदलले. खनिज म्हणजे पूर्ण निद्रावस्थेतील चैतन्य, वृक्ष आणि वनस्पती अर्धनिद्रावस्थेतील चैतन्य आहेत, तर प्राणी पूर्ण चैतन्य अवस्थेत आहेत. खनिज म्हणून जन्माला येऊन, नंतर वनस्पती म्हणून जन्माला येऊन, त्यानंतर पशुजन्म घेऊन अखेरीस मानवजन्म घेतलेल्या मनुष्याने विवेक, ज्ञान आणि वैराग्याने आपल्यातील सुप्त परमात्म शक्तीला जागृत करून मोक्ष मिळवायला हवा. निसर्गातील उत्क्रांतीचे नियम परंज्योतीच्या कृपेने बदलले जाऊ शकतात हे आईने सिद्ध केले. त्रिदेवांच्या रूपातील चैतन्य जागृत अवस्थेत होते म्हणून तिने त्याला निद्रावस्थेत आणून त्या आकारांना लहान बाळांच्या रूपात बदलले. तिन्ही मातांच्या शक्ती एकत्र होऊन अनघा देवी तयार झाली. मी दत्तात्रेय म्हणून जन्म घेतला आणि अनघा देवीचा अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात मी अर्धनारेश्वर रूपात जन्मलो, जिथे माझ्या डाव्या भागात अनघा देवी आणि उजव्या भागात दत्तात्रेय होते. इतकी महान सृष्टी आपल्या संकल्पानुसार निर्माण करणाऱ्या प्रभूमध्ये आवश्यकतेनुसार सृष्टीचे नियम बदलण्याची शक्ती आणि सामर्थ्य असते हे तू लक्षात ठेव. प्रश्न: श्रीपादा, सृष्टीचे नियम बदलू शकणारे तुम्ही माझे दारिद्र्य दूर करू शकत नाही का? उत्तर: निश्चितच दूर करू शकतो, पण मी ते पुढच्या जन्मावर ढकलत आहे आणि पुढच्या जन्मातही थोडे दारिद्र्य भोगल्यानंतरच. माठाच्या भाजीची गोष्ट खूप छोटी होती, तरीही तू त्यात किती मोह ठेवलास. आजी, आजोबा किंवा वडील कोणीही कोणाकडे काही मागत नाही. लहान बालक म्हणून मी तरी किती अन्न खाल्ले असते. जेव्हा मला इच्छा झाली तेव्हा तू लगेच माठाची भाजी द्यायला हवी होतीस. आता वेळ निघून गेली आहे. तुझ्या मनातील मळ धुण्यासाठी हा जन्म पुरेसा नाही. प्रत्येक मनुष्याला पुण्यफळ म्हणून आयुष्य, ऐश्वर्य, सौंदर्य, प्रसिद्धी इत्यादी प्राप्त होते. पापफळ म्हणून अल्पायुष्य, दारिद्र्य, कुरूपता, कुप्रसिद्धी इत्यादी येते. मी तुझ्या पुण्यफळातून मोठा भाग घेऊन तुझे आयुष्य वाढवले. तुझी बरीचशी पुण्याई खर्च झाली आहे आणि पापाचा भाग जास्त शिल्लक राहिला आहे. तुला दारिद्र्य भोगावेच लागेल. तरीही तू स्वयंभू दत्ताची आराधना केली आहेस म्हणून तुला ऐश्वर्य नसले तरी हाल अपेष्टांशिवाय 2 वेळचे अन्न मिळेल अशी मी कृपा करत आहे. प्रश्न: श्रीपादा, वर्णव्यवस्थेनुसार वागाव्याचे शास्त्र सांगते. तुमच्या आजोबांनी वैश्यांनाही वेदोक्त पद्धतीने मुंज करण्याचा अधिकार आहे असा निर्णय दिला. हे चुकीचे नाही का? उत्तर: सत्यऋषींच्या निर्णयात दोष पाहिल्याबद्दल तुझी जीभ कापून टाकायला हवी. तू आजोबांना कोण समजतोस? ते साक्षात भास्कराचार्य आहेत. विष्णुदत्त आणि सुशीला हे जोडपे स्वार्थ काय असतो हेही न जाणणारे परमपवित्र होते. त्यांना माझे आईवडील म्हणून जन्माला घालावे असा मी काळ आणि कर्माच्या देवतांना आदेश दिला होता. नरसिंहवर्मांचे पूर्वज श्री लक्ष्मी नृसिंह स्वामींचे परमभक्त होते. त्यांनी सिंहाचलम येथे झालेल्या यज्ञयागांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नदान केले होते. मी पीठापूरमध्ये जन्मावीपूर्वीच एका विशिष्ट पद्धतीने सर्व गोष्टी जुळवून आणत होतो. त्या 3 कुटुंबांसोबत माझे असलेले ऋणानुबंध एका जन्मात किंवा एका अवतारात संपणारे नाहीत. माझा वरदहस्त त्यांच्यावर पिढ्यानपिढ्या राहील. ते माझ्या छत्रछायेखाली निश्चिंत राहतील. श्रीपादांचे भक्तांना अभय वचन. माझ्या बाबतीत बोलायचे झाल्यास तू मला कवडी मुलाची माठाची भाजी सुद्धा देऊ शकला नाहीस. जर तू मला जेवू घातले असतेस तर तुला 1,00,000 ब्राह्मणांना जेवू घातल्याचे पुण्य मिळाले असते. तू एक मोठे भाग्य गमावले आहेस. धर्म काय आणि अधर्म काय हा जेव्हा चर्चेचा विषय असतो तेव्हा शास्त्रांचाच आधार घ्यावा लागतो. पण शास्त्रात सांगितलेले करावे की नाही असा संभ्रम निर्माण झाल्यास निर्मळ अंतःकरणाच्या महापुरुषांनी घेतलेला निर्णयाच शास्त्र ठरतो. त्यांचे बोलच वेदवाक्य ठरतात. त्यांची वाणी धर्मसंमत असते. त्यांनी अधर्माने निर्णय द्यायचा विचार केला तरी धर्मदेवता त्यांना चुकीच्या मार्गावर जाऊ न देता योग्य निर्णयच त्यांच्याकडून वदवून घेते. हिंसा करणे पाप आहे असे तुझे शास्त्र सांगते. पण श्रीकृष्ण परमात्म्याच्या साक्षीने झालेले युद्ध धर्मयुद्ध ठरले आणि कौरव पांडवांचे ते संग्रामाचे ठिकाण धर्मक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले, नाही का? यज्ञ पुण्यदायीच असतो,
पण परमात्मस्वरूप शंकराला न बोलावता दक्षाने केलेला यज्ञ अखेरीस युद्धाचे रूप घेऊन संपला. दक्षाचे शिर कापले गेले आणि त्याला बोकडाचे शिर बसवण्यात आले. रुग्णाला पित्ताचा त्रास झाल्यावर वैद्य लिंबू आणि आवळ्याने उपचार करतो, पण शरीराचा एखादा भाग सडल्यास तो सुरीने कापूनच उपचार करतो. मी सुद्धा तसाच आहे. माझ्यात केवळ देवतांचेच नाही तर राक्षसांचेही अंश आहेत. मी उन्मत्त, पिशाच्च आणि राक्षसाप्रमाणेही वागतो, पण माझ्या अंतरात जीवांबद्दल प्रेमाचा सागर वाहत असतो. तुमचा स्वभाव आणि तुमचा कर्मांचे शुभाशुभ परिणाम यांवर माझे वर्तन अवलंबून असते. जे भक्त सर्वस्वी शरणी येतात त्यांचा हात मी कधीही सोडत नाही. दूरदेशी असलेल्या माझ्या भक्तांना मी प्रसंगी जबरदस्तीने माझ्या क्षेत्री बोलावून घेतो. ऋषींचे मूळ आणि नद्यांचे मूळ शोधू नये. आदिपराशक्तीने वैश्यकुळात कन्यका परमेश्वरी म्हणून अवतार घेतला नाही का? सिद्ध मुनींमध्ये वैश्यमुनी नाहीत का? केवळ ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यच नव्हे तर शूद्रसुद्धा जर नियमनिष्ठेचे पालन करत असतील तर ते वेदोक्त उपनयनासाठी पात्र आहेत. उपनयनामुळे तिसरा डोळा उघडला पाहिजे. अंतःकरण शुद्ध होऊन मन ब्रह्मज्ञानात लीन झाले पाहिजे. तुझे मन तर भाजीच्या ज्ञानात, शाकज्ञानात पूर्णपणे गुंतले आहे. ब्रह्म म्हणजे बाजारात मिळणारी वस्तू आहे असे तुला वाटले का? या जन्मात ब्राह्मण असलेला पुढच्या जन्मात चांडाळ म्हणून जन्माला येऊ शकतो आणि या जन्मात चांडाळ असलेला पुढच्या जन्मी ब्राह्मण होऊ शकतो. ब्रह्मपदार्थ हा कुळ, धर्म, देश आणि काळाच्या पलीकडचा आहे. हे रहस्य तू ओळख. देव भावप्रिय आहे, बाह्य गोष्टींचा भुकेला नाही. तुझ्या भावानुसारच देव कार्य करतो. जेव्हा ब्रह्मज्ञानाचे विषय येतात तेव्हा मी ब्राह्मण असतो. दरबार भरवून भक्तांचे योगक्षेम विचारताना आणि त्यांना आशीर्वाद देताना मी क्षत्रिय असतो. प्रत्येक जीवाला त्याच्या पापपुण्याच्या कर्मानुसार वेतन ठरवले जाते. प्रत्येकाचे वेतन माझ्याकडे आहे. ते मोजून मापून कोणाला किती द्यायचे याचा हिशेब ठेवताना मी वैश्य असतो. भक्तांची दुःखे आणि कष्ट माझ्या शरीरावर घेऊन त्यांना सुखशांती देण्याच्या सेवाधर्मामुळे मी शूद्र आहे. जीवांची पापे धुवून काढताना मी धोबी आहे. मृत जीवांना जाळून राख करून त्यांना उत्तम जन्म देतो म्हणून मी स्मशान रक्षक आहे. आता मी कोणत्या कुळाचा आहे हे तूच ठरवून सांग. प्रश्न: श्रीपादा, मला क्षमा करा. मी अज्ञानी आहे. तुम्हीच दत्तप्रभू आहात. सर्व जीवांचा आधार तुम्हीच आहात. ही सृष्टी कशी निर्माण झाली हे सांगून मला कृतार्थ करा. लोकांचे वर्णन. उत्तर: आजोबा, स्वर्गात 88,000 गृहस्थ मुनी आहेत. ते पुनर्जन्माच्या चक्रात येतात आणि धर्माचा पुन्हा प्रचार करण्यासाठी बीजरूपात असतात. परमात्म्याच्या अवर्णनीय शक्तीचा एक लहानसा अंश जगताची निर्मिती करण्यासाठी ब्रह्म म्हणून प्रकट झाला. परमात्म्यापासून क्रमाने निर्माण झालेले जल सर्वव्यापी होते. परमात्म्याच्या तेजाने त्या जलात कोट्यावधी सुवर्णमय अंडी निर्माण झाली. त्या अंड्यांपैकीच एक आपले ब्रह्मांड आहे. अंड्याच्या आतील भाग अंधाराने भरलेला असताना परमेश्वराचे तेज मूर्तरूप घेऊन अनिरुद्ध या नावाने विख्यात झाले. त्याने आपल्या तेजो महिमेने त्या अंड्याला प्रकाशित केले म्हणून त्याला हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परंज्योती अशा अनेक नावांनी वेदांमध्ये संबोधले गेले. त्रेतायुगात पीठापूरमध्ये भरद्वाज महर्षींनी सवितृका कठ्ठकचयन नावाचा यज्ञ केला होता. कोट्यावधी ब्रह्मांडांमध्ये व्यापलेल्या दत्तात्रय तेजाला उद्देशून तो यज्ञ करण्यात आला होता. सत्यलोकात निरामय नावाचे एक स्थान आहे. त्रिखंड सोपानामध्ये वसु, रुद्र, आदित्य नावाचे पितृदेव राहतात. ते निरामय स्थानाचे रक्षक आहेत. कारण ब्रह्मलोक हे चतुर्मुख ब्रह्माचे निवासस्थान आहे. त्याच्यावर श्रीनगर आहे, जे विद्यास्थान आणि मूलप्रकृती स्थान म्हणून ओळखले जाते. त्याच्या वरच्या भागात महाकैलास आणि त्यावर कारण वैकुंठ आहे. सत्यलोकात पुराणपूर नावाचे विद्याधरांचे स्थान आहे. तपोलोकातील अंजनावतीपुरात साध्य नावाचे देवगण राहतात. जनलोकातील अंबावतीपुरात सनकसनंदनादी ऋषी राहतात. महरलोकातील ज्योतिष्मतीपुरात सिद्धादी राहतात. सुवरलोक म्हणजे स्वर्गलोकातील अमरावतीपुरात देवेंद्र आणि अन्य देव राहतात. ग्रह नक्षत्रादी असलेले भुवरलोकातील रथांतरपुरात देवशिल्पी विश्वकर्मा राहतो. आजोगा, भूलोकाचे 2 भाग आहेत. जिथे मानव राहतात त्याला भूगोल म्हणतात. याशिवाय महाभूमी नावाचा दुसरा भाग आहे. तो भूगोलाच्या दक्षिणेला 5 कोटी ब्रह्मांड योजन अंतरावर आहे. मर्त्यलोक म्हणजे भूलोक आणि भुवरलोक. यात महाभूमीचाही समावेश होतो. पाताळ म्हणजे अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताळ.
स्थूलमानाने यांना स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ असे म्हणतात. आपण ज्या भूगोलावर राहतो त्याच्या खाली असलेली महाभूमी मध्यभागी उंच असून चक्राकार आहे. त्यामुळे तिच्या पृष्ठभागावर सूर्यचंद्राचा प्रकाश सतत असतो. तिथे नेहमीच प्रकाश असल्यामुळे कालनिर्णय होत नाही. याच महाभूमीवर सप्त समुद्र आणि सप्त द्वीप आहेत. जम्बूद्वीपही याच महाभूमीवर आहे. भूलोक आणि भूवरलोक मिळून मर्त्यलोक म्हटले जाते. भूलोकाचे महाभूमी आणि भूगोळ असे 2 प्रकार आहेत. सृष्टीच्या प्रारंभी सर्वत्र पाणीच भरलेले होते. प्रजापतीने सृष्टी रचण्याचा संकल्प करून तप केले. तेव्हा पाण्यावर एक कमळाचे पान म्हणजे पुष्कर पर्ण प्रकट झाले. प्रजापतीने वराहाचे रूप धारण करून त्या पानाजवळ डुबकी मारली आणि ते खाली असलेल्या महाभूमीवर पोहोचले. त्यांनी महाभूमीवरून थोडी ओली माती घेऊन आपल्या सुळ्यांनी तोडून वेगळी केली आणि पाण्याच्या पृष्ठभागावर आणली. ती माती त्यांनी कमळाच्या पानावर ठेवली, जिला पुढे पृथ्वी हे नाव मिळाले. आजोबा, याच पृथ्वीला भूगोल म्हणतात. महाभूमी आणि भूगोल यांच्यामध्ये 5 कोटी ब्रह्मांड योजनांचे अंतर आहे. महाभूमीचा विस्तार 50 कोटी योजन आहे. जम्बूद्वीप महाभूमीवरच आहे. त्यात 9 खंड आहेत. दैवखंडात देवता राहतात. गाभास्त्य खंडात भूतगण राहतात. पुरुष खंडात किन्नर, भारतखंडात मानव, शरभखंडात सिद्ध, गांधर्वखंडात गंधर्व, ताम्रखंडात राक्षस, शेरुखंडात यक्ष आणि इंदुखंडात पन्नग म्हणजे सर्प राहतात. महाभूमीवरील जम्बूद्वीपाच्या दक्षिणेला असलेल्या भारतखंडातील भरतपुरात वैवस्वत मनु, भूऋषी आणि मानवांसोबत विराजमान असतात. जसे महाभूमीवर जम्बूद्वीप आहे तसेच भूगोलावरही जम्बूद्वीप आहे. मी पीठापूरमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेण्याच्या 100 वर्षांपूर्वी महाभूमीवर अवतार घेतला होता. महाभूमीवरील जम्बूद्वीपाचा विस्तार 1,00,000 ब्रह्मांड योजन आहे. वैवस्वत मनु फक्त या जम्बूद्वीपाच्या भारतखंडातच आहेत. इतर खंडांमध्ये देवयोनीतील जीव राहतात. महाभूमीवरील जम्बूद्वीपाचे हवामान सुखद असते. तिथे थंडी गरमीचा त्रास होत नाही. तिथे कोवळा उन्हासारखा प्रकाश सतत असतो, पण दिवस रात्र असा भेद नसतो. महाभूमीवरील जम्बूद्वीपाचा विस्तार 1,00,000 योजन आहे. मिठाचा समुद्र 1,00,000 योजन, प्लक्षद्वीप 2,00,000 योजन, उसाच्या रसाचा समुद्र 2,00,000 योजन, कुशद्वीप 4,00,000 योजन, मदिरेचा समुद्र 4,00,000 योजन, क्रौंचद्वीप 8,00,000 योजन, तुपाचा समुद्र 8,00,000 योजन, शाकद्वीप 16,00,000 योजन, दह्याचा समुद्र 16,00,000 योजन, शाल्मली द्वीप 32,00,000 योजन, दुधाचा समुद्र 32,00,000 योजन, पुष्करद्वीप 64,00,000 योजन, शुद्ध जलसमुद्र 64,00,000 योजन, चालाचल पर्वत 1280,00,000 योजन, चक्रवाळ पर्वत 256,00,000 योजन, लोकालोक पर्वत 512,00,000 योजन आणि तमोभूमी 1,250,00,000 योजन विस्ताराची आहे. सूर्यप्रकाश लोकालोक पर्वत ओलांडून जाऊ शकत नाही. त्यामुळे लोकालोक पर्वत आणि ब्रह्मांडाची भिंत, अंडभित्ती यांच्यामधला प्रदेश नेहमी अंधारात असतो. ब्रह्मांडाची भिंत 1 कोटी योजन जाडीची आहे. वराह अवतार किंवा नृसिंह अवतार हे पृथ्वीवर मावण्या एवढे अवतार नव्हते. वराह म्हणजे डुक्कर नव्हे तर गेंडा होय, एका सुळ्याचा. द्वीपे, द्वीपांचे अधिपती आणि देवतांचे वर्णन. महाभूमीवरील जम्बूद्वीपावर स्वयंभू मनुने प्रथम चक्रवर्ती म्हणून राज्य केले. त्याचे 7 पुत्र 7 द्वीपांचे अधिपती झाले. प्लक्षद्वीपावर मेधातिथी, शालमल द्वीपावर वपुष्मंत, कुशद्वीपावर ज्योतिष्मंत, क्रौंचद्वीपावर द्युतिमंत, शाकद्वीपावर हव्य आणि पुष्कर द्वीपावर सवन हे प्रथम चक्रवर्ती राजे होते. प्लक्षद्वीपावरील 4 वर्ण आहेत आर्यक, कुरर, विंदक आणि भाविन. त्यांचे आराध्य दैवत चंद्र रूपातील विष्णू आहे. शालमल द्वीपावर कपिल वर्ण, चारणक वर्ण, पीत वर्ण आणि कृष्ण वर्ण हे 4 वर्ण राहतात. ते विष्णूचे उपासक आहेत. कुशद्वीपावर दमी, शुष्मिण, स्नेह आणि मंदेह हे 4 वर्ण राहतात. त्यांचे आराध्य दैवत ब्रह्मा आहे. क्रौंचद्वीपावर पुष्कर, पुष्कल, धन्य आणि पिष्य हे वर्ण राहतात. ते रुद्राचे आराध्य दैवत आहेत. शाकद्वीपावर मंग, मागध, मानस आणि मंद हे वर्ण राहतात. ते सूर्यदेवाची आराधना करतात. केवळ पुष्कर द्वीपावर चातुर्वर्ण्य व्यवस्था नाही. तेथील सर्वजण देवतांप्रमाणे रोग आणि शोकाशिवाय आनंदाने राहतात. त्यांचे आराध्य दैवत ब्रह्मा आहे. आपल्या भूगोलावरील जम्बूद्वीपात भारतवर्ष, किंपुरुष वर्ष, हरिवर्ष, केतुमाल वर्ष, इलावृत वर्ष, भडवाश्व वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्यक वर्ष आणि कुरुवर्ष हे प्रदेश आहेत. आजोबा,
जसे महाभूमीवरील जंबूद्वीपात खंड विभाग आहेत, तसेच भूगोलावरील जंबूद्वीपात वर्ष विभाग आहेत. महाभूमी गोलाकार असून मध्यभागी कासवाच्या पाठीप्रमाणे उंच आहे. तिला भूमंडळ असेही म्हणतात. भूगोल मात्र लिंबाप्रमाणे गोल आहे. महाभूमी मेरू रेषेभोवती ब्रह्मांडाच्या भिंतीपर्यंत अंडपित्ती पसरलेली आहे. भूगोल मात्र ज्योतिषचक्राच्या मध्यभागी स्थिर आहे. महाभूमीच्या मध्यभागी असलेल्या मेरूभोवती जंबूद्वीप आहे. त्याला सप्तसमुद्र आणि द्वीपांनी वेढलेले आहे. भूगोलाचा उत्तर गोलार्ध देवभाग आणि दक्षिण गोलार्ध असुरभाग मानला जातो. महाभूमीच्या बरोबर मध्यभागी मेरू पर्वत दिव्य प्रकाशाने तळपत आहे. हे जीवांवर राज्य करणाऱ्या मनूंचे निवासस्थान आहे. भूगोल हे शासन केलेल्या जीवांचे स्थान आहे. महाभूमीच्या सभोवताली असलेल्या चक्रवाळ पर्वताच्या शिखरावर ज्योतिषचक्र स्थापित केलेले आहे. भूगोल मात्र यापेक्षा वेगळा आहे. 7 कक्षा असलेले ज्योतिषचक्र दररोज याला एक प्रदक्षिणा घालते. महाभूमीवर थंडी, वारा आणि ऊन यांचा प्रभाव कमी असतो. तिथे नेहमी दिवस असल्यामुळे अंधार नसतो आणि त्यामुळे वेळेत फरक पडत नाही. भूगोलावर याच्या विरुद्ध परिस्थिती आहे. महाभूमी केवळ पुण्यफळांचा अनुभव घेण्यासाठीच प्राप्त होऊ शकते. ती स्थूल शरीराने गाठता येत नाही. भूगोल हे पुण्यकर्म करण्यासाठी योग्य अशी कर्मभूमी आहे. स्थूल शरीरधारी जीवांनी राहण्याची ही भूमी आहे. महाभूमीवर लहान सहान प्रलय होत नाहीत, केवळ मनुप्रलय होतो. भूगोलावर मात्र युगप्रलय, महायुगप्रलय आणि मनुप्रलय होत असतात. महाभूमीला धात्री आणि विधात्री या नावांनी ओळखले जाते. भूगोलाला मही, उर्वी, क्षिती, पृथ्वी आणि भूमी म्हटले जाते. आजोबा, आता मी पाताळ लोकांविषयी सांगतो, ऐका. अतळात पिशाच्चगण, वितळात गुह्यक, सुतळात राक्षस, रसातळात भूतगण, तळातळात यक्ष, महातळात पितृदेव आणि पाताळात पन्नग म्हणजे सर्प राहतात. लोकनिवासी, लोकाधिपती आणि खंडांचे वर्णन. वितळात राहणारा कुबेर नवनिधींचा स्वामी आहे. तोच ब्रह्मांडाचा कोषाध्यक्ष आणि उत्तर दिशेचा अधिपती आहे. तो वितळातील अलकापुरीत राहतो. सप्तसमुद्र आणि सप्तद्वीपे महाभूमीवर आहेत. तिच्या मध्यभागी जंबूद्वीप आहे. ते 9 खंडांमध्ये विभागलेले आहे. दक्षिणेकडील खंडाला भारतखंड म्हणतात. त्यात असलेल्या भरतपुरात स्वयंभू मनु राहतात. अनेक पुण्यवान जीव आणि ऋषी स्वयंभू मनुच्या शासनाखाली राहतात. ते लोकांवर राज्य करत धर्म अधर्माचे पालन करतात. महाभूमीवरील सप्तद्वीपांभोवती चराचर, चक्रवाळ आणि लोकालोक नावाचे पर्वत स्वर्गलोकापर्यंत पसरलेले आहेत. हे असे थर आहेत जे प्रकाशाला अजिबात जाऊ देत नाहीत. महाभूमीच्या खाली 7 अधोलोक आहेत. त्यांनाच सप्तपाताळ म्हणतात. अतळलोक हे पिशाच्चांचे निवासस्थान आहे. वितळ लोकातील अलकापुरीत कुबेर राहतो. वितळ लोकातीलच योगिनीपुरात मयासूर राक्षसांसोबत राहतो. सुतळात बळीराजा आपल्या राक्षस परिवारासह राहतो. वैवस्वतपुरात यमधर्मराज राहतो. येथील नरकांमध्ये पापी जीव यातना भोगतात. रसातळातील पुण्यपूर हे नैऋत्य दिशेचे स्थान आहे. येथे भूत इत्यादी वर्ग राहतात. तळातळातील धनिष्ठापुरात वेताळ राहतो. तळातळातीलच कैलासपुरात रुद्र राहतो. महातळ हे पितृदेवांचे निवासस्थान आहे. पाताळात श्वेतद्वीप वैकुंठ आहे, जिथे नारायण राहतात. मेरूला लागून असलेल्या अधोभागात अनंगजीव, प्रेतगण आणि यातना देहधारी जीव राहतात. निरालंब सुच्चग्रह नावाच्या स्थानात महापापी राहतात. जेवणानंतर उत्तरापोषणामध्ये रौरवी अपुण्य निलये पद्मर्बुध निवासीनाम अर्दिनामुदकम दत्तम अक्षय्यमुपतिष्ठती या मंत्रांनी जे पाण्याचे दान केले जाते ते यांनाच उद्देशून असते. लोकांची नावे आणि त्यांच्या विस्ताराचे वर्णन. भूलोकात असलेले भूगोल आणि महाभूमी हे वेगवेगळे आहेत हे नीट समजून घ्या. भूगोलाच्या बिंदूपासून वरच्या ध्रुवस्थानापर्यंतच्या प्रदेशात मेरूरेषेवर जो प्रकाशमान आहे तो सूर्यलोक होय. हा सूर्यदेवतेचा लोक आहे, सूर्यमाला नव्हे. याच प्रकारे चंद्रलोक, मंगळलोक, बुधलोक, गुरुलोक, शुक्रलोक, शनिलोक, राशी अधिदेवता लोक, नक्षत्र देवता लोक, सप्तर्षी लोक आणि ऊर्ध्व ध्रुव लोक आहेत. यांशिवाय इतर अनेक अवांतर लोकही आहेत. भूगोलाच्या केंद्रबिंदूपासून सूर्यलोक 1,00,000 ब्रह्मांड योजन अंतरावर आहे. हा सूर्यदेवतेचा लोक आहे. भूगोलाच्या केंद्रबिंदूपासून चंद्रलोक 2,00,000 ब्रह्मांड योजन, मंगळलोक 3,00,000 ब्रह्मांड योजन, बुधलोक
5 लाख ब्रह्मांड योजन, गुरुलोक 60 लाख ब्रह्मांड योजन, शुक्रलोक 9 लाख ब्रह्मांड योजन, शनिलोक 11 लाख ब्रह्मांड योजन, राशी अधिदेवता लोक 12 लाख ब्रह्मांड योजन, नक्षत्र देवता लोक 13 लाख ब्रह्मांड योजन, सप्तर्षी लोक 14 लाख ब्रह्मांड योजन आणि ध्रुवलोक 15 लाख ब्रह्मांड योजन अंतरावर आहेत. याचप्रमाणे भूगोलाच्या केंद्रबिंदूपासून वेगवेगळ्या अंतरावर स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक आहेत. भूगोलाच्या केंद्रबिंदूपासून ब्रह्मांडाला वेढलेल्या भिंतीपर्यंतचे अंडभित्ती अंतर 24,50,00,000 ब्रह्मांड योजन आहे. भूगोलाच्या केंद्रबिंदूपासून त्या भिंतीच्या बाहेरपर्यंतचे अंतर 25,50,00,000 ब्रह्मांड योजन आहे. भूलोक, भुवरलोक आणि सुवरलोक प्रलयाकाळी नष्ट होतात. सुवरलोकाच्या वरील महरलोक काही प्रमाणात नष्ट होतो आणि काही प्रमाणात टिकून राहतो. त्याच्याही वरील जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक हे ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या अंतीच नष्ट होतात. स्वर्ग म्हणजे सुवरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक आणि ब्रह्मांडाच्या भिंतीपर्यंतचा भाग. दत्त म्हणजे कोण? नरसोपंतांना उद्देशून म्हणाले, आजोबा, हे तुम्हाला अनुभवायला अजून लाखो जन्म लागतील. हे जाणून घ्या की जो एकमेव महान तेजोराशी कोट्यावधी ब्रह्मांडांमध्ये व्यापून आहे आणि त्यांच्याही पलीकडे आहे, तोच दत्त आहे. आणि तोच दत्तप्रभू साक्षात तुमच्यासमोर असलेला श्रीपाद श्रीवल्लभ आहे. श्रीचरणांचे हे हितबोध ऐकून नरसोपंत आणि त्यांची पत्नी स्तंभित झाली. अवघ्या 1 वर्षाचे हे बालक इतक्या गहन गोष्टी अधिकारवाणीने सांगत आहे आणि स्वतःला साक्षात दत्त असल्याचे सांगत आहे, हे पाहून नरसोपंत आणि त्यांची पत्नी हुंदके देऊन रडू लागले. त्या दिव्य बालकाच्या श्रीचरणांना स्पर्श करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली, पण श्रीवल्लभांनी नकार दिला. नरसोपंत दाम्पत्य जिथे बसले होते तिथून थोडेही हलू शकले नाहीत. श्रीपाद म्हणाले, मी दत्त आहे, कोट्यावधी ब्रह्मांडांमध्ये व्यापून असलेले एकमेव तत्व. दिशा हेच माझे वस्त्र आहे. मी दिगंबर आहे. जो कोणी त्रिकर्ण शुद्धीने दत्त दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा असे कीर्तन करेल, तेथे मी सूक्ष्म रूपात नेहमी उपस्थित राहीन. माझे आजोबा श्री बापान्नाचार्य परदेशातून आलेल्या आणि पादगया क्षेत्रात श्राद्धकर्म करणाऱ्यांना मोफत भोजन आणि निवासाची सोय करतात. तेव्हा तू तुमचा तो स्वयंभू दत्त कुठे गेला, नाहीसा झाला का, अशी टर उडवलीस. तो दत्त मीच आहे. ज्या पवित्र घरात मी जन्म घेतला आहे तिथे वास्तव्य करणारे निश्चितच पवित्र होतात. त्यांच्या पितरांना पुण्यलोक प्राप्त होतात. मी केवळ जिवंतच नव्हे तर मृतजीवांचेही भले पाहणारा प्रभू आहे. माझ्यासाठी मृत्यू आणि जन्म दोन्ही समान आहेत. तरीही मी स्वयंभू दत्ताची पूजा केली याचे हेच फळ का, म्हणून तू दुःखी होत आहेस. तुझ्यावर हा आळ दूर व्हावा म्हणून स्वयंभू दत्त लवकरच प्रगट होतील. त्यांची प्रतिष्ठापनाही होईल. मी तुला आयुष्य दिले आहे. दत्ताच्या ध्यानात रहा. पुढच्या जन्मी तुझ्यावर कृपा करेन असे मी अभय देत आहे. या जन्मात माझ्या पादुकांना स्पर्श करण्याइतके महापुण्य तुझ्याजवळ नाहीच. कोट्यावधी ब्रह्मांडांची निर्मिती, पालन आणि संहार करणारा एकमेव प्रभू, मी माझ्या वरदहस्ताने तुला आशीर्वाद देत आहे, असे ते बोलले आणि एका महाभयंकर आवाजासह श्रीचरणांच्या शरीरातील अणुपरमाणूंचे विघटन झाले आणि श्रीपाद अदृश्य झाले. मुला, शंकर भट्टा, श्रीपादांनी स्वतःच्या नावापुढे दिगंबर हे नाव जोडून जप करण्यामागचे रहस्य अशा प्रकारे स्वतःच उघड केले. ते सर्वव्यापी तत्व आहेत. ते निराकार तत्व साकार रूपात कसे प्रगट होते हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आहे. लहान बालकाच्या कपटी वेशात आलेल्या त्या जगतप्रभूने बालपणापासून केलेल्या लीलांना अंत तरी कुठे आहे? श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.